नेवासा तालुक्यातील हंडी निमगाव सुरेश नगरच्या मध्यावर असलेल्या श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर महादेव देवस्थान येथे पंचदिनात्मक महाशिवरात्री उत्सवाला देवगड संस्थानचे उत्तराधिकारी महंत स्वामी श्री प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण करून रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला। यावेळी हर हर महादेव त्रिवेणीश्वर भगवान की जय अशा जयघोषाने त्रिवेणीश्वराचा परिसर दुमदुमला होता। रविवारी सकाळी झालेल्या धर्मध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी त्रिवेणीश्वर देवस्थानच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शोभायात्रा मिरवणुकीस प्रारंभ झाला। स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत स्वामीजी रमेशानंद गिरी महाराज, शिणाई देवस्थानचे महंत श्री आविराजजी महाराज, हबप रामनाथ महाराज पवार यांच्यासह हजारो भाविक निघालेल्या शोभायात्रेत सहभागी झाले होते। अग्रभागी त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे मिलिटरी बँड पथक, त्रिमूर्ती पब्लिक स्कूलच्या मुलींचे लेझिम पथक, पारंपरिक वेशभूषेतील मुलांचे झेंडा पथक, डोक्यावर तुळशी कलश घेतलेल्या बालिका हे शोभायात्रेचे आकर्षण ठरले होते। या प्रसंगी सुवासिनींनी पंचारती ओवाळून सर्व संत महंतांचे स्वागत केले। स्वामी रमेशानंद गिरीजी महाराज यांनी उपस्थित संत महंतांचे संत पूजन केले। यावेळी वेदमंत्राच्या जयघोषात हर हर महादेव त्रिवेणीश्वर भगवान की जय असा जयघोष करण्यात येऊन स्वामी श्री प्रकाशानंद गिरीजी बाबांच्या हस्ते धर्मध्वज पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी त्रिवेणीश्वर देवस्थानच्या सभामंडपात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंद गिरीजी महाराज यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले। 5 दिवस चालणाऱ्या महाशिवरात्री उत्सवासाठी सर्वांनी योगदान देऊन महाशिवरात्री उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन यावेळी बोलताना केले। यावेळी महंत स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज, महंत आविराज महाराज यांनी महाशिवरात्रीच्या सोहळ्याला शुभेच्छा दिल्या। यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी आदर्श गाव सुरेश नगरचे सरपंच कल्याणराव उभेदळ, केशर उद्योग समूहाचे उद्योजक सुरेशराव उभेदळ, हंडी निमगावचे सरपंच भिवाजीराव आघाव, अण्णासाहेब जावळे, विठ्ठलराव पाषाण, अरुण देऊळगावकर, मनुभाऊ जाधव, गोरख गुंजाळ, वणसीभाऊ आगळे, दशरथराव मोंगसे, क्षीरसागर कोलते सर, विष्णुपंत नावदे यांच्यासह भाविक सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य चांदगाव येथील प्रकाश गुरु मुळे व भाण सहिवरा येथील राजगुरू जोशी यांनी केले। पत्रकार सुधीर चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थित मान्यवरांसह भाविकांचे आभार मानले। उपस्थित भाविकांना नेवासा येथील संतोष शिंगे यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा।